In 50 meters, at the roundabout, take the 4th exit. तर राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण आलोय साताऱ्यात, आणि ते कुठं पोवई नाक्यापासून थोडस पुढे आलं ना की तिथंच हॉटेल गोदावरी प्युअर व्हेज आहे. तर तिथं आपण आलोय, त्या हॉटेलला आपण आज व्हिजिट करणार आहे. तिथं कोणकोणते पदार्थ भेटतात ते चेक करणार आहे, आणि तिथले एखादी आपण डिश ट्राय करणार आहे. त्या डिश मध्ये नक्की त्यांच्यात काय व्हरायटी आहे ते पण आपण बघूया. तर चला आपण आता हॉटेलच्या आतमध्ये जाऊया आणि तिथलं जे इंटिरियर आहे ना ते बघून काढूया. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ब्लॉग सुरुवात करूया. इकडे जसं आम्ही हॉटेलच्या आतमध्ये आलो ना, तसं बाजूचं जे अँबियन्स होतं ना ते बघून एवढं भारी वाटलं ना की मग म्हणलं पहिलं तुम्हाला तो अँबियन्सच दाखवावा. ते एवढं भारी अँबियन्स होता की काय बोलायला नको. मग आतमध्ये गेल्या गेल्या सगळं ते बाजूचं व्ह्यू आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायला सुरुवात केली, आणि तुम्हाला ते सगळं बाजूचं नजारा दाखवायला सुरुवात केली. आतमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कॅश काउंटर दिसतं. कॅश काउंटरच्या बाजूला बघितलं तर हॉटेल गोदावरी प्युअर व्हेज म्हणून थोडंसं एका पाकावर लिहिलेला तो बॅनर दिसतो. तो बॅनर बघितला की समोरच गार्डन आहे. गार्डन मध्ये एवढे भारी पिक निघतात, म्हणजे फोटो निघतात ना काय बोलायला नको. पण त्याच्या समोरच आपली जी जेवणाची व्यवस्था आहे ना ते एकदम भारी असे, एकदम रोमॅन्टिक फील येतो. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना तर बर्थडे सेलिब्रेशनसाठी यांच्याकडे एक सेपरेट असा हॉल आहे, आणि तो पण इथं भाड्याने, म्हणजे भाड्याच्या रेंटवर भेटतो. तर मी तुम्हाला सगळं ते आता दाखवणच आहे. एवढं भारी अँबियन्स तुम्हाला पहिलं दाखवतो, आणि मग बाजूच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा, आणि ब्लॉग पूर्ण बघा. तर म्हणजे अशा प्रकारे आता आपलं बाजूचं जे इंटिरियर होतं ना ते सगळं बघून झाले. आता इथंच आपल्याला समजलं की वर बाजूलाच बर्थडे पार्टीसाठी मस्त असा हॉल आहे. तर तो हॉल तुम्हाला दाखवायला येतो. तर चला आपण हॉल बघायला जाऊया. तर मंडळी आता आपण वर आलोय. वर आल्यानंतर तुम्हाला जो म्हणजे आपल्या हॉटेल गोदावरी प्युअर व्हेजला आहे ना तुम्हाला जेवणापासून ते इथं बर्थडे सेलिब्रेशन करण्यापर्यंतची सोय आहे. कारण की इथं एकदम स्पेशल असा हॉल आहे. तर तुम्ही इथं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे पार्टीज वगैरे करू शकता. तर चला तुम्हाला ते पार्टी हॉल दाखवतो कसं आहे ते. आणि इकडे जशी आपण हॉलमध्ये एंट्री मारली होती ना की इकडे काय बोलायलाच नको. पहिलीच एक बर्थडे पार्टी चालली होती. मग काय म्हणलं तुम्हाला त्या बर्थडे पार्टीचं डेकोरेशन आणि तिथली जी व्यवस्था आहे ना ती दाखवून घ्यावी. आल्याबरोबर तुम्हाला मी पहिल्यांदा इथं जे माणसांची जेवणाची वगैरे सोय केली होती ना त्याच हॉलमध्ये समोर ती दाखवून दिली. बाजूलाच ते डेकोरेशन केलं होतं ना ते तर एकदम लाजवाब होतं, काय बोलायलाच नको. आणि वरून तो दिसणारा एकदम भारी असा व्ह्यू एक नंबर वाटत होता. मग तुम्हाला पण जर असं बर्थडे सेलिब्रेशन किंवा कोणती पार्टी सेलिब्रेशन करायची असेल ना तर इथं या, आणि या हॉलमध्ये येऊन तुम्ही तो बुक करू शकता. तर या, चला आपण आता खाली जाऊया आणि खाली जाऊन आपल्या बाकीच्या व्हिडिओना सुरुवात करूया. तर मंडळी आता आपण हॉटेल गोदावरी प्युअर व्हेजच्या किचन मध्ये जाणार आहे. किचन मध्ये जाऊन बघणार आहे नक्की कोणकोणत्या डिशेस तयार करायचे चालेल. चला. इथं आपण आता हॉटेल गोदावरी प्युअर व्हेज
या हॉटेलच्या आपण किचन रूम मध्ये आलोय. आतमध्ये आल्यानंतर आता इथं दादांचं कोणती डिश तयार करायची चालली ते आपण विचारूया. दादा कोणती डिश तयार करायची चालल्या? दादांची इथं पनीर चिल्ली तयार करायची चालल्या. तर आता आपण ते तुम्हाला दाखवतो. चला. दादांनी आता ते पनीर चिल्ली वगैरे करताना त्यात कांदा, त्यानंतर ते जे हे आहे ना मिरची, ते ऍड केले. थोडस त्यात शेजवान वगैरे ऍड करून आता ते सुरुवात केली. आणि इकडं मस्तपैकी दादांची आपली पनीर चिल्ली करायची चालली होती. दादांनी मस्तपैकी आता एका मागे एक मसाले ऍड करायला सुरुवात केली होती. जसं जसं दादांचं ते मसाले वगैरे ऍड करून होत होतं तसं दादांनी लगेच तिकडे सॉसेस पण ऍड करायला घेतले. एका मागे एक दादा सॉस पण ऍड करत होते आणि मस्तपैकी अशी ती पनीर चिल्ली तयार करायची त्यांची चालू होती. दादांना म्हणलं तुमचं चालून द्या. तर हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं दिनेश भाऊ भेटलेत. तर ते काय म्हणतात थोडस बघून घ्या. नमस्कार, मैं दिनेश भाऊ. हमारा होटल में पार्टी करने का है, आपसे खुश लगा हाँ हाँ, और पार्टी कर दीजिए. यूट्यूब पर नाम क्या है आपका? हमारा यूट्यूब का नाम मराठी होमी ब्लॉग है. मराठी यूट्यूब. थैंक यू सो मच. यूट्यूब में जाके सर्च करो, कमेंट बॉक्स में लिखो, लाइक कमेंट करने के लिए मत भूलो. थँक्यू Thank you. धन्यवाद. थँक्यू. तर म्हणजे आता आत आल्यानंतर दादांची जी पहिली डिश तयार करून झाली, त्यानंतर आता त्यांनी दुसरी डिश तयार करायला घेतल्या. त्याचं नाव आहे पनीर मुसल्लम. तर आता आपण ती डिश ट्राय करून बघणार आहे कशी वाटते. तर त्यासाठी आता बघा त्यांनी त्या आतमध्ये गार्लिक पेस्ट वगैरे ऍड केले आणि ते असे मस्तपैकी जाळ धूर एकत्र काढायचं चाललंय. आणि ते कसा बघा फक्त. हे काय ऍड केलं तुम्ही? ये क्रीम दूध हा हा, और ये मावा जाणार आहे बटर. आता त्यांनी त्यात बटर ऍड केले. बटर ग्रीन पेस्ट आणि त्यानंतर त्यांनी त्यात ते ग्रीन पेस्ट ऍड करून घेतले. ये तंदूरी मसाला पण टिक्का और ये केलं पनीर टिक्का. आता त्यांनी त्यात ते पनीर टिक्का ऍड करून घेतले. बघा कसं दिसतंय नुसतं ते. मस्त पैकी असा वरून लिंबू पिळून घेतलाय. आतमध्ये आता त्यात मीठ, बाजूचे मसाले ते ऍड करायचे चालले. ग्रेव्ही ते म्हणजे ते असं तयार होताना दिसतंय ना एक नंबर. आणि त्यात आता बघा कशा क्वांटिटीत चीज ऍड करायचं चाललंय. चीज वगैरे ऍड करून झाले ना तुमचं. हे काय टाकलं तुम्ही त्यानंतर? ये पनीर हा हा, जिसकी तरह और कोथिंबीर. ओके. चमची लिहितो. चमची लेता खाऊन बघा कसं लागणार सांगा. आपण आता म्हणजे घेणारच आहे, ट्राय करणार आहे. आणि आता नुसतं ती बाईट छोटीशी घेतली, डिश खाल्ल्यानंतर एकदम क्वालिटी वाटते. मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम अशी डिश ट्राय केली आहे. म्हणजे व्हेज मध्ये आपल्या चॅनलला बऱ्यापैकी आपण ते डिश दाखवले ना ते नॉनव्हेज होत्या. पण आज ती व्हेज हॉटेल आहे, हॉटेल गोदावरी. तिथे येऊन जी आपण डिश ट्राय करणार आहे ना त्याला आपण पूर्ण घेऊया. चला आता ते सर्व करते सर्व. आणि मग मंडळी इकडे दादांनी मस्त पैकी असं ते पनीर मुसल्लम आपलं ते सर्व करण्यासाठी घेतलं. आणि त्यात सर्व करताना त्यांनी मस्त पैकी असं वरून चीज पण टाकायला सुरुवात केली. डिश तर एवढी क्वालिटी सजवली होती की काय बोलायला नको. आणि त्याच्यावर मस्त पैकी असं ते टोमॅटोचं आपलं गुलाबच तयार करून ठेवलं होतं. आणि त्याला डिशला आणून आमच्या समोर ठेवलं होतं. डिशकडे बघून तोंडाला असं पाणी सुटलं. म्हणलं पहिले ही डिशच खायची.
पण आता दादाला म्हणलं दादा तुला व्हिडिओ घ्यायचेत ना, व्हिडिओ पण कम्प्लीट कर. व्हिडिओ कम्प्लीट करून झालं की आम्ही तिथे बाहेर पोचलो. बाहेर आल्यानंतर इकडे दादाच्या रोट्या तयार करायच्या चालल्या होत्या. मस्तपैकी दादा भट्टीतून गरम गरम अशा रोट्या बाहेर काढत होता. मग काय लगेच त्याचा पण व्हिडिओ घेतलं आणि आता म्हणलं थेट निघावं आपल्या त्या हॉटेलच्या जे ओनर आहेत ना त्यांची थोडीशी गाठ घ्यावी. मग काय आम्ही निघालो. तर मंडळी चला आता आपण हॉटेलचे जे मेन ओनर आहेत ना त्यांची थोडीशी भेट घेऊया आणि हॉटेल बद्दल थोडीशी जी माहिती आहे ना ती जाणून घेऊया. तर चला आपण त्यांना भेटूया. दादा नमस्ते. नमस्ते. तुमच्या हॉटेलमध्ये म्हणजे आम्ही आता पहिल्यांदाच जेवायला आलो. आता व्हिजिट केली आम्ही, 1-2 कस्टमरची बाईट पण घेतली. कस्टमर म्हणजे आम्हाला सांगत होतं ना की जेवण भारी आहे वगैरे, तर आम्हाला उत्सुकता झाली की तुमच्याकडून जाणून घ्यावं तुमचं हॉटेल किती वर्षापासून चालू आहे. माझं हॉटेल आता 2.5-3 महिने झालं चालू आहे. हा म्हणजे आता न्यू ओपनिंग केलेलं आहे. ओपनिंग केलेलं हा आहे. पण तरी पण कस्टमरचा एवढा रिस्पॉन्स आहे वगैरे. हो हो, आपली क्वालिटी आपण हा तेच क्वालिटीला महत्व देतो. बरोबर. आणि तुमच्या मी सकाळी 7ला चालू करतो, हा संध्याकाळी 11 पर्यंत चालू करतो. हा का. डोसा उत्तप्पा आपला 7ला मिळतो, साताऱ्यात कुठेही मिळत नाही. हा हा तो रात्री 11 पर्यंत मिळतो. ते डोसा उत्तप्पा म्हणजे तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये बऱ्यापैकी हा, चालतो. आपण तुमच्या हॉटेलमध्ये मॅनेजमेंट म्हणजे किती स्टाफ आहे असा. आता आपला 22 स्टाफ आहे. 22 जणांचा स्टाफ आहे. हो. त्यात मेन हेल्पर वगैरे का असं धरून काय. सगळे मिळून मावशी वगैरे 22 सगळे जणांचा धरून staff 22 जणांचा staff आहे. ओके ठीक आहे. तुमच्याबरोबर बोलून भारी वाटलं. आता मी पण एखादी डिश ऑर्डर करतो, करा ना, करा. कशी वाटते बघतो आणि ट्राय करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देतो. ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी आता आपण हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर बाजूचं सगळं आपले म्हणजे जे ओनर वगैरे होते ना त्यांना भेटून झालं. आता त्याच्यानंतर आता टेबलाला येऊन आपण बसलोय. जसं टेबलाला येऊन बसलोय तसे इथे आपले 2 मित्र भेटले, हॉटेलमध्येच होते. त्यांना आपण विचारलं दादा की आपल्याला शुभम दादा भेटलेले, अथर्व दादा भेटलेले. त्यांना आपण विचारलं की इथली स्पेशल डिश कोणती आहे. तर दादांनी आपल्याला एक डिश सजेस्ट करायची. दादांना मी विचारत होता कोणती डिश ऑर्डर करू. दादा कोणती डिश ऑर्डर करायची. गोदावरी स्पेशल डिश आपली स्पेशल आहे हा. आणि पनीर मुसलमान म्हणून पनीर मुसल्लम. ठीक आहे, आता आम्ही पनीर मुसल्लमच ऑर्डर करणार आहे. दादा कशी वाटते ती डिश ट्राय करून बघतो. चालेल. तुमच्या इथं त्या डिशचा कस्टमरचा रिव्ह्यू वगैरे कसा आहे. खूप चांगला आहे. कस्टमर येतात साधारण 4 ते 5 माणसं आरामात खातात ते. आरामात खातो. हा. म्हणजे दादांनी आपल्याला ते डिश बद्दल थोडीशी माहिती दिल्यानंतर आता आपल्याला म्हणजे उत्सुकता झाली की ती डिश ऑर्डर करायची. आता आपण ती डिश ऑर्डर करूया. ठीक आहे, चला आपण डिशची ऑर्डर देऊया आणि मग ती डिश आल्यानंतर चालेल. पुढचा ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आणि मग काही इकडे लगेच आमच्या समोर आमच्या डिश लागल्या. डिश लागल्याबरोबर दादाने लगेच त्या आमच्या डिश होत्या ना ते लगेच आम्हाला आमच्या ताटांमध्ये सर्व करून दिल्या होत्या. ताटांमध्ये ते सर्व केल्यानंतर त्या डिशची जी क्वांटिटी होती ना 1 नंबर होती. नुसतं त्या डिशकडे बघून पोटात कावळे वरडायला लागले होते, भूक लागली होती. मग काय लगेच आता म्हणलं ते खाऊन पण घ्यावी. तर मंडळी अशा प्रकारे आता आपल्या डिश लागल्यात. आता आपण ते जे आपलं पनीर मुसल्लम आहे ना ते आलंय, ते आता आपण ट्राय करून बघूया. त्याची एक बाईट घेऊन बघू कसं लागतंय ते. मस्तपैकी अशी रोटी तोडली. आता ते आपण खाऊन बघूया. एक नंबर भाजी वाटली खायला. पहिल्यांदाच ट्राय केल्या. ह्याच्या आधी आपण जे व्हिडिओ वगैरे केले ना पनीरचे वगैरे त्याच्यानंतर म्हणजे आपण पहिल्यांदाच हा व्हिडिओ असा केलाय की ज्यात आपण पनीर मुसल्लम म्हणजे ते दाखवून दिले. ठीक आहे, चला आपण ते ट्राय करून बघितलं तर डिश एकदम भारी वाटली. तुम्ही एकदा या हॉटेलला व्हिजिट करा. हॉटेलचा पत्ता एकदम सोपा आहे. आपल्या पोवई नाक्यावाला ना तिथून थोडंसंच खाली आलं की यांचं इथं हॉटेल आहे. हॉटेल गोदावरी प्युअर व्हेज. इथं तुम्ही गुगल मॅपला वगैरे सर्च केलं ना तर तुम्हाला भेटून जाईल. एकदा या, अवश्य भेट करा. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.